नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 जानेवारी 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:31 ते 9:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:13 ते 12:34 आणि यमगंड काळ दुपारी 3:16 ते 4:37 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर युतियोग करेल, शुक्राबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले नवनवीन काही संधी तुम्हाला येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी असणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूडसुद्धा अतिशय चांगला राहील. नवीन काही गोष्टी समजू शकतील. अनपेक्षित काही लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययी स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील. थोडीशी दमछाक होऊ शकेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा दिवस आहे. खास करून आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याचा उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे थोडंसं मित्रांबरोबर फिरणं वगैरे होऊ शकेल किंवा त्यांच्याशी भेटीगाठी होतील. काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असेल. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्यासाठी येऊ शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात फिरणं वगैरे होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं तुमची पार पडताना दिसतील. थोडंसं वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्या षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे येईल, मात्र कामं तुमची पूर्ण मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोटे मोठे मतभेद दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनांकरता अतिशय उपयुक्त असणार आहेत. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरामधील काही नवीन चीजवस्तू आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जी कामं तुमची होत नाही आहेत पूर्ण, ती कामं जरूर हाती घेऊ शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस चांगला राहील. जी कामं तुमची होत नाही, ज्यामध्ये अडथळे जास्त येत आहेत, अशी कामंसुद्धा आजच्या दिवशी हाती घेऊ शकाल. भाग्याच्या उत्तम प्रकारे साथ आजच्या दिवशी लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.